नमस्कार, मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज जे आपण माहिती घेणार आहे ते मशीन आहे आपली फेअर प्लस खत टोपणी यंत्र। या यंत्राद्वारे आपण कपाशी या पिकाकरिता एकाच वेळेस दोन प्रकारचे खत हे मिश्र पद्धतीनं आपण देऊ शकतो। याचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे असं, ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरने डबलनी किंवा आपल्याला खत द्यायचं काम पडते त्यावेळेस मजुरी खूप जास्त प्रमाणात लागते, परंतु या यंत्राच्या सहाय्याने मजुरीची तर बचत होते, प्लस याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळेची बचत आपण करू शकतो आणि योग्य रीतीनं खतसुद्धा देऊ शकतो। ते सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारचं खत, जसं युरिया तुम्ही सल्फेट जर मिक्स केलं त्याच्यामध्ये जो पाणी होते, पाणी झाल्यामुळे आपलं खत पद्धतशीर पडत नाही। तर याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचं खत हे खाली मिक्स होऊन त्याच्यावरती आपली मातीसुद्धा पडते, त्यामुळे खताचं प्रॉपर युटिलायझेशन त्या जमिनीमध्ये त्या पिकाला त्या झाडाला योग्य पद्धतीनं होते। आपण आता स्ट्रक्चर बघूया ह्या मशीनचं कसं वर्किंग आहे। सर्वप्रथम ही जी पेटी बनवलेली आहे आपण टोटली गॅल्व्हनाइज शीटमध्ये पेटी बनलेली आहे आणि याच्यामध्ये पार्टिशन दिलेले आहे। तीन वेगवेगळे चार खांचे हे वेगवेगळे खतासाठी, दोन वेगवेगळ्या खतासाठी आपण दिलेले आहे, ज्यामुळे आपण एका वेळेस 3 तासाला खत देऊ शकतो। तर खत कशा पद्धतीनं तर ते खालच्या बाजूला आपण बघूया। ज्यावेळेस आता हे ट्रॅक्टरला आपण जोडलेलं आहे, तर ज्यावेळेस आपलं ट्रॅक्टर जोडते तर ट्रॅक्टरचा सरफेस हा खाली प्लेन असल्या कारणामुळे ट्रॅक्टरला कपाशीला नुकसानी नाही होत, परंतु ज्यावेळेस कमी हाईटची कल्टिवेटर असते तर ते नुकसानी करते झाडाला फांद्याला। परंतु ह्यामध्ये आपण स्पेस बघू शकता, याच्यामध्ये डबल स्टेप आपण दिलेला आहे। आता छोटी पराठी आहे तर हे स्टेप दिलेली आहे जे लहान ट्रॅक्टर करता चालतंय, परंतु ज्यावेळेस तुम्ही लहान ट्रॅक्टरला उंच चाकं वगैरे लावता तर त्यामध्ये हे टापलिंग आणि खालचे थ्री लिंक आपण याच्याद्वारे चालू शकतो। याच्यामध्ये आता 4 वेगवेगळे बॉक्स दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4। याच्यामध्ये मोठ्या साईजची खिडकी दिलेली आहे, याच्यामध्ये लहान साईजची खिडकी दिली आहे। प्रत्येक खाच्याला वेगवेगळी शटर अरेंजमेंट दिलेली आहे। जेवढ्या प्रमाणात तुम्हाला युरिया किंवा DAP किती द्यायचं आहे तुम्ही याद्वारे ते सेट करू शकता। ठीक आहे, प्रत्येक याच्यामध्ये हे सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे, जशी पाहिजे तशी वरते करू शकता। जेवढं तुम्ही शटर वरते करसाल तेवढ्या प्रमाणात खत खाली येईल, जेवढं तुम्ही खाली करसाल तेवढं हे बंद होऊन जाईल। तर अशी एक अरेंजमेंट आहे। तर आता याचं फंक्शन समजून घेऊया। जसं आता जर तुम्ही याच्यामध्ये जर युरिया टाकला, तर याच्यामध्ये DAP टाकू शकता। आता ओळखायचं कसं कोणत्या याच्यात युरिया कोणत्या याच्यात DAP, तर तुम्ही बघू शकता याला मी निळी फिरकी लावलेली आहे, निळं शटर लावलेलं आहे, याला ऑरेंज कलरचं शटर लावलेलं आहे, इथं निळी फिरकी लावली तिथं। त्याचाही एक महत्त्वाचं आहे, याच्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे समप्रमाणाचे कलर असतील त्याच्यामध्ये एक प्रकारचा खत टाकायचं। जसं ऑरेंज जर इथं असेल तर इथं युरिया आणि तिकडच्या ऑरेंजमध्ये युरिया टाकावा लागेल तुम्हाला, म्हणजे तुमच्या प्रत्येक तासाला युरिया भेटेल। इथं जर तुम्ही सल्फेट टाकलं असेल निळ्या याच्यामध्ये तर निळ्या याच्यामध्येच तुम्हाला सल्फेट टाकावं लागेल। आता मात्रा तुम्हाला तुमच्या हिशोबानं ते डिसाईड करायची आहे। याच्यामध्ये जशी नंबरिंग वगैरे दिलेली आहे, ह्या शेटरला नंबरिंग वगैरे दिलेली आहे, त्या नंबरिंगनुसार तुम्हाला तुमच्या शेतानुसार, आता कोणाचा 2 फुटाचा असतो, कोणाचा 2.5 फुटाचा, कोणा 3 फुटाचा, 5 फुटाचा, हे मल्टी युजर कल्टिवेटर आहे। हे तुम्ही कोणत्याही सव्यात वापरू शकता, याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये काम कसं करणार, आता जसं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता हे तर कल्टिवेट हे तर दिलेलंच आहे, परंतु खाली हे जे रोटर आहे हे दोन्ही बाजूला हे एका वेळेस देते। जसं इथून जर खत पडलं तर खाली जाऊन हे डिवाइड होते, जसं आता इकडनं एक सिंगलच खत आहे तर हे चाललं एक मोठ्या पाईपाने इकडे पडते, परंतु दुसऱ्या प्रकारचं खत दिलेलं आहे। जसं युरिया याच्यामधून आलं, मला DAP द्यायचा आहे, तर ह्या खाच्यामध्ये माझं DAP होतं, तर DAP इथनं समोरून एका याच्यामधून पडून पण खाली जाऊन खाली 2 वेळेस डिवाइड होते। हे इकडनं या तासाला भेटल पहिल्या तासाला, इकडं दुसऱ्या तासाला भेटल DAP। आता मला युरिया पाहिजे आहे तर युरिया ह्या तासाला तिकडच्या बाजूनं, म्हणजे जे निळी फिरकी आहे जे वरच्या बाजूनं आहे, आता इथून युरिया निघेल तो, मग युरिया इथनं इकडच्या बाजूनं देईल मधातल्या झाडाला आणि तिकडच्या झाडाला सुद्धा युरिया देईल, आणि राहिला तिकडच्या साईडनं तुमचं सल्फेट किंवा DAP तर हे ऑरेंज मधून जाईल। तर अशा पद्धतीने याचं वर्किंग आहे, फार सिंपल आणि सोबर अशी अरेंजमेंट आहे। एक वेळेस वापरलं तुमच्या नक्की लक्षात येईल।
आपण याचे स्पेशली दाते डिझाईन केलेले आहेत, ज्या कारणामुळे बैलासारखा फेर, जसं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं होतं बैलासारखा मला वरण नको, मला काही नको, बैलासारखा फेर झाला पाहिजे, तर त्या हिशोबानं हे कल्टिवेटर बनवलेलं आहे. याचं समोरून खत पडते आणि खत पडल्यानंतर तुमचं माती पडते. याच्या कारणामुळे एकदम पद्धतशीररित्या हे वर्किंग करणार असं आपण कल्टिवेटर डेव्हलप केलेलं आहे. सर्वात जास्त याची डिमांड होती यावर्षी की निखिल दादा आम्हाला हा परेशानी आहे, हे लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तसं आपण फेर आणि खत तर गेल्या 8 वर्षापासून बनवत आलो, परंतु ह्या वर्षीचं एकदम लेटेस्ट आणि अपग्रेडेड मॉडेल आहे, जे आपण आता एका कास्तकाराला दिलं सुद्धा आहे आणि हे डेव्हलपमेंट आपलं याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. त्या कारणामुळे तुम्ही हे यावं, मूर्तिजापूरला बघावं किंवा इतरही आपल्या वेबसाईटवरती तुम्ही बघून त्याला बघू शकता. त्याच्या आणखीन काही अडचणी असतील तुम्ही तुमच्या मला सांगू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. नमस्कार.